हेलिकॉप्टर संदर्भातले सगळे अपडेट्स आपण बघत राहणार आहोत। पुढची एक महत्त्वाची बातमी आहे, नागपुरातील बुलडोझर कारवाईला स्टे आलेला आहे। उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून बुलडोझर कारवाईला स्टे मिळाला आहे। फहीम खानच्या आईने हायकोर्टामध्ये धाव घेतलेली होती, पण कोर्टाचा स्टे येण्यापूर्वीच फहीम खानचं घर नागपूर मनपाने जमीनदोस्त केलेलं आहे। सोमवारी झालेल्या हिंसाचारातील 2 आरोपींच्या घरावरती मनपाने आज सकाळी कारवाई केली आहे। उदय तिमांडे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। उदय, नागपुरात जी कारवाई झाली त्याला आता स्टे आलेला आहे। अगदी खरं आहे अमित, ज्या पद्धतीने नागपूरमध्ये गेल्या सोमवारी जो हिंसाचार उसळला होता, त्या हिंसाचाराचा जो प्रमुख सूत्रधार होता फहीम खानच्या घरावर जे आहे ते सकाळी नागपूर महानगरपालिकेकडून जे आहे ती तोडकामाची कारवाई करण्यात आली होती। काल जो आहे तो या कारवाई संदर्भात फहीम खान यांच्या आईला नोटीस नागपूर महानगरपालिकेने बजावला होता आणि या नोटीसच्या विरोधामध्ये फहीम खानच्या आईनं नागपूर खंडपीठामध्ये जे आहे ती दाद मागितली होती आणि यावर सुनावणी झाली आणि या सुनावणीनंतर जे आहे ते नागपूर खंडपीठाने जे आहे ते या कारवाईला स्टे दिलेला आहे। मात्र या कारवाईला आता स्टे मिळाला असला तरी दुपारच्या म्हणजे या स्टे मिळण्याच्या आधीच जे आहे ते फहीम खानचं घर नागपूर महानगरपालिकेच्या तोडकाम विभागाने जे आहे ते जमीनदोस्त केलेलं आहे। त्यामुळे आता या स्टेचा नेमका फायदा काय आणि इथून पुढे आता या सगळ्या कारवाईच्या बाबतीमध्ये न्यायालयाची काय भूमिका असतं हे पाहणं जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे। निश्चित न्यायालयाची काय भूमिका आहे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद। या दरम्यान या वकिलांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा आपण ऐकूया। माननीय उच्च न्यायालय यांनी फहीम खानची आई जहरुन्निसा खान आणि अब्दुल हफीज यांच्या 2 याचिका दाखल केलेल्या होत्या। त्या याचिकेमध्ये याचिकाकर्ते हे भारतीय नागरिक नाही का असा सवाल माननीय उच्च न्यायालयाने केलेला आहे व अवैध कारवाई जी झालेली आहे बांधकाम पाडण्याची, तर ती सर्व कारवाई जी आहे सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसार न झालेली असल्यामुळे तात्काळ प्रिन्सिपल सेक्रेटरी व नागपूर महानगरपालिका यांना उत्तर मागितलेले आहे आणि पुढची सुनवाई 15 एप्रिलला ठेवलेली आहे। जरी फहीम खान याचं घर पाडलेलं असलं तरी त्यामध्ये मुआवजा देण्याची तरतूद सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये असल्यामुळे ते पिटिशनमध्ये उत्तर सादर करायचं आहे व अब्दुल हफीजची बांधकामाच्या पाडण्याकरता स्थगिती मिळालेली आहे। तर इकडे हॅबिटॅटच्या स्टुडिओच्या आतमध्ये कारवाईला सुरुवात झालेली आहे। हॅबिटॅटच्या आतमध्ये फॅब्रिकेशनचं काम करून अनधिकृत स्ट्रक्चर हे उभं करण्यात आलं होतं, त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी ही कारवाई सध्या करतायत। आपण काल बघितलं होतं कुणाल कामरा याचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर शिवसेनेने त्या संदर्भात आक्षेप घेतलेला होता। दरम्यान काल शिवसेनेकडून तोडफोड करण्यात आली आणि मोठा वादंग निर्माण झाला। आज हे अनधिकृत फॅब्रिकेशन जे आहे ते काम केल्यामुळे हे जे अधिकारी जे आहेत महानगरपालिकेचे कर्मचारी जे आहेत ते कारवाई करताना आपल्याला बघायला मिळत आहे। पुढची बातमी बघूया। हॅबिटॅट तोडफोड प्रकरणामध्ये शिवसैनिकांना जामीन मंजूर झालाय। 15,000च्या जात मुचलक्यावरती शिवसैनिकांचा जामीन मंजूर झालेला आहे। शिवसेनेचे युवा नेते राहुल कनाल यांच्यासह 11 जणांना जामीन मंजूर झालाय। कुणाल कामराच्या कवितेचा व्हिडिओ समाज माध्यमांवरती व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिकांनी मुंबईत खारच्या युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये जाऊन तोडफोड केली होती आणि त्यानंतर त्यांना अटक झालेली होती। आज त्यांना जामीन मंजूर झालाय। हमें उनकी माफी की जरूरत भी नहीं है, वो उनकी प्रक्रिया करे। मुंबई में आने के बाद में हमारे शिवसैनिक, हमारे शिवसेना महिला आघाड़ी जो करती उनकी जो करतूतें हैं अभी तक की, वो करतूतों का जवाब जरूर देंगे।